नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात अनेक वेळा जुने तुटलेली सामान, खराब वस्तू, भंगार साहित्य आपण साठवून ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार घरात भंगार ठेवल्याने आर्थिक अडचण, मानसिक ताण, नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात भंगार साहित्य ठेवल्याचे नुकसान, कोणत्या वस्तू लगेच काढून टाकावेत, घर स्वच्छ ठेवण्यासाठी वास्तू उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भंगार साहित्य म्हणजे काय? भंगार म्हणजे तुटलेलं फर्निचर, खराब इलेक्ट्रॉनिक्स, जुने कपडे, बंद घड्याळ, तुटलेली भांडे. अनेक लोक कधीतरी उपयोगी पडेल म्हणून ठेवतात, पण वास्तूनुसार हे नकारात्मक ऊर्जा वाढवते. आर्थिक नुकसान. घरात तुटलेलं सामान ठेवलं तर पैशाची अडचण वाढते, खर्च वाढतो, प्रगती थांबते. कारण वास्तुशास्त्रात तुटलेली वस्तू म्हणजे अपूर्ण ऊर्जा मानली जाते. मानसिक व कौटुंबिक समस्या. भंगार वस्तू मनावर भार टाकता, घरात नकारात्मक वातावरण निर्माण करता, घरातील भांडण वाढू शकतं. घर स्वच्छ असेल तर मनही शांत राहतं. भंगार कोणत्या दिवशी काढावे? सोमवार घर स्वच्छतेसाठी चांगला दिवस. बुधवार व्यापार व आर्थिक सुधारणा. शनिवार नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. अमावस्याच्या रात्री भंगार काढू नये. गुरुवारी देवाशी संबंधित वास्तू टाकू नये. कोणत्या ठिकाणी भंगार ठेवलं तर जास्त नुकसान? देवघर, मुख्य दरवाजा, बेडरूम, स्वयंपाकघर. विशेष ईशान्य दिशा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लगेच काढून टाकावे अशा वस्तू: तुटलेले आरसा, बंद गाड्या, तुटलेली देवीची मूर्ती, खराब इलेक्ट्रॉनिक, जुने फुटलेले बूट हे घरात ठेवणं वास्तूनुसार अशुभ मानलं जातं. घर स्वच्छ ठेवण्यासाठी वास्तू उपाय: आठवड्यातून एकदा घर साफ करा. अनावश्यक वस्तू दान करा. घरात प्रकाश व हवा खेळती ठेवा. ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. मित्रांनो, घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवलं तर सुख, समृद्धी, मानसिक शांतता आपोआप वाढते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.